हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर आजच्या व्हिडिओमध्ये माझी जी दिवाळीची शॉपिंग आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि त्याच्या आधी घराला मी यावर्षी कसं सजवलेलं आहे ते देखील तुमच्यासोबत शेअर करते. तर ह्या ज्या माळा आहेत ना, ज्या लाल आणि पिवळ्या कलरच्या ज्या माळा तुम्हाला दिसत आहेत, ह्या खूप जुन्या माळा आहेत आणि ह्या दरवर्षी मी डेकोरेशनसाठी यूज करते. मागच्या वर्षी देखील मी डेकोरेशन केलं होतं, तर ती व्हिडिओ तुम्हाला बघायची असेल तर तुम्हाला नक्की हिंदी यूट्यूब चॅनलवरती भेटून जाईल. तर आत्ता ह्या वर्षीचं जे डेकोरेशन आहे ते मी खूप सिंपल ठेवलेलं आहे, कारण स्पृहा आहे ना, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवत नाही. त्याच्यामुळे ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या हँगिंगमध्येच ठेवलेल्या आहेत. तर ही जी लाईटिंग आहे ती देखील मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेली आहे. तर या लाईटिंगचा संध्याकाळचा लुक जो आहे ना तो तुम्हाला शेवटी दिसेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्की ही जी लाईटिंग आहे ती आवडेल. तर तुमच्या घरामध्ये जर बाल्कनी अशी मोठी नसेल ना, तर अशा पद्धतीची लाईट तुम्ही तुमच्या खिडकीला लावू शकता, ज्याच्यामुळे आहे ना घरामध्ये खूप छान असं दिवाळीचं वातावरण होऊन जाईल. ही लाईट जी आहे ना ती मी फक्त धाग्याने इथे बांधून घेतलेली आहे, जास्त काही करायची गरज नाही, म्हणजे लगेच इझिली काढता येईल अशी ठेवलेली आहे. तर हे जे वॉल डिकॉर्स आहेत हे तुम्ही माझ्या लिव्हिंग रूममध्ये बघितले असतील. तर हे जे वॉल डिकॉर्स आहेत ते एक कॅन्डल होल्डर्सच आहेत. तर हे दिसायला देखील खूप सुंदर दिसतात. तर याच्यामध्ये हे मी 3 टी लाईट कॅन्डल्स लावून ही जी वॉल आहे ना ती देखील डेकोरेट केलेली आहे. तर हे असंच सिंपल आणि सोबर असं दिवाळीसाठी माझं घर रेडी झालेलं आहे. आय होप तुम्हाला माझं जे डेकोरेशन आहे ते आवडलं असेल. तर तुम्ही देखील असं सिंपल डेकोरेशन तुमच्या घरी देखील करू शकता. कसे आहात तुम्ही सगळे? मी पुष्पा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत माझी जी दिवाळीची शॉपिंग आहे ती शेअर करणार आहे. म्हणजे सगळीच शॉपिंग झालेली आहे. दिवाळीसाठीचे दिवे, कॅन्डल होल्डर्स वगैरे सगळं काही घेतलेलं आहे. आणि यातली प्रत्येक गोष्ट जी आहे ना ती मी वेगळ्या ठिकाणाहून घेतलेली आहे. दरवेळेस मी तुमच्यासोबत माझी जी शॉपिंग आहे ती शेअर करते, पण काय होतं माझं प्रत्येक वेळेस सांगायला विसरून जाते की मी कुठून काय काय घेतलेलं आहे. तर त्याच्यासोबतच मी तुमच्यासोबत रेट्स देखील शेअर करेन. आणि खूप रिझनेबल शॉपिंग आहे, खूप जास्त काही कॉस्टली घेतलेलं नाही आहे. कारण दिवाळीची जी शॉपिंग आहे ना ती दरवर्षी दिवाळी येते आणि आपण दरवेळेस काही ना काहीतरी शॉपिंग करतो. तर मागच्या वर्षीच्या सगळ्या गोष्टी आपण अशाच ठेवून देतो आणि नवीन शॉपिंग करतो. त्याच्यामुळे मी जास्त काही खूप अशा महागड्या वस्तू घेत नाही दिवाळीसाठी. तर ह्या आज सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर सगळ्यात पहिले म्हणजे जे मला आवडलेलं आहे ती गोष्ट दाखवते. तर ही एक डिझायनर रांगोळी आहे, जसं त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं होतं तसंच सांगते तुम्हाला. तर ही एक रांगोळी आहे आणि याच्यावरती हे पूर्ण जे वर्क केलेलं आहे ते मोत्यांचं, मण्यांचं आणि हा जो कलर आहे हे पूर्ण वेल्वेटमध्ये आहे. तर तुम्ही जवळून बघू शकता. तर हे पूर्ण वेगळ्या पार्ट्समध्ये आलेलं आहे आणि तुम्हाला आता कळेलच की नक्की याचा शेप काय आहे. खूप सुंदर आणि आपण बऱ्याच गोष्टीसाठी हे वापरू शकतो अशा पद्धतीचं आहे. तर ही जी डिझायनर रांगोळी आहे त्याच्यावरती अशी सुंदर अशी स्त्री बनलेली आहे आणि याच्यावरती दिवे देखील आहेत. म्हणजे पर्टिक्युलरली फक्त लक्ष्मीपूजनसाठी ही अशी डिझायनर रांगोळी मी घेतलेली आहे आणि ह्याचे बरेच यूज मी करणार आहे. म्हणजे मला ही असं स्त्रीसारखं ही जी रांगोळी आहे ना ही आपण हळदी कुंकूसाठी देखील वापरू शकतो, अशासाठीच मी घेतलेली आहे. तर एवढं सुंदर वाटतंय हे, म्हणजे मला तर बघताच क्षणी आवडलं. तर मी लगेच घेऊन टाकलं आणि हे मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेलं आहे. याच्यामध्ये 2 डिझाईन्स आहेत. दुसरी जी डिझाईन आहे ती खूप छान आहे. तर ॲमेझॉनवरून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेन. तर ही जी रांगोळी आहे ती 1100 रुपयाला मी घेतलेली आहे. मला खूप जास्त आवडली, त्याच्यामुळे मग मी लगेच घेतली. तर तुम्ही बघू शकता ह्याची जी डिझाईन आहे ना ही पूर्ण वेल्वेटची आहे आणि बॉर्डरचं जे वर्क दिसतं ना ते पूर्ण मोती आणि आपले जे डायमंड म्हणजे खडे असतात ना त्याचं आहे.
तर ही जी डिझायनर रांगोळी आहे ना, ही मी हळदी कुंकवासाठी पण वापरणार आहे आणि आत्ता दिवाळीसाठी तर वापरेनच. त्या दोन्ही गोष्टींसाठी म्हणून मग मी ही घेतलेली आहे. त्यानंतर हे जे फुलांचं तोरण आहे ना, हे मी गणपतीमध्ये घेतलं होतं. तर ज्यांनी बघितलं असेल त्यांना माहिती असेल, तर ही गणपतीसाठीची केलेली शॉपिंग आहे. तर हे जे तोरण आहे ना, हे मला इतकं आवडलं, म्हणजे मी तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेलं आहे. खूप मोठी साईज आहे आणि याचे जे फुलं आहेत ना, हे एकदम रिअल असल्यासारखे वाटतात आणि याची पानं देखील जी तुम्हाला दिसत आहेत ना, आता हे मी वॉश करण्यासाठी काढलं होतं. तर म्हटलं तुम्हाला परत एकदा दाखवावं. तर याच्यावरची ही जी फुलं आहेत ना, ही देखील अशी एकदम नवीन असल्यासारखी आणि याच्यामध्ये असे धागा नाही आहे. त्यांनी इथे असे मोती लावून तोरण बनवलेलं आहे आणि ह्या साईडला या ज्या घंटी दिलेल्या आहेत दोन्ही साईडला आहेत, तर ह्या पूर्ण तांब्याच्या आहेत. म्हणजे असं काही हलकं मटेरियल नाही आहे आणि दिसायला देखील हे जे तोरण आहे ना, हे खूप सुंदर दिसतं. कलर देखील याचा जो आहे ना, म्हणजे याची जी फुलं आहेत ना, याचा कलर खूप सुंदर दिसतं. तर माझ्या दरवाजाला 2 तोरण आहेत. तर त्या दोन्ही तोरणमध्ये हळदी कुंकू म्हणजे आपला लाल आणि पिवळा कलर जो आहे ना, ते दोन्ही कलरचे तोरण मी लावलेले आहेत. तर दोन्ही तोरण मी तुम्हाला आत्ता दाखवते. त्यानंतर दिवाळीसाठी लागणारे आपले हे जे दिवे आहेत, हे पूर्ण मटका शेपमधले दिवे आहेत आणि एका पॅकेटमध्ये 6 प्रोव्हाइड केलेले आहेत. प्रत्येक पेअरमध्ये कलर्स आहेत. दिसायला खूप सुंदर आणि याच्यावरची जी चमक आहे ती देखील तुम्ही बघू शकता. हे मी मार्केट 99 मधून घेतलेलं आहे. ह्याचा जो रेट आहे तो काहीतरी 159 रुपीजला एक पॅकेट आहे. तर हे असे मी 3 पॅकेट्स घेऊन आलेली आहे. दिसायला खूप सुंदर आणि याला रियूज पण करू शकतो आपण. याच्यामध्ये तेल घालून आपली जी फुलवात आहे ती देखील बनवू शकतो. त्यामुळे मग मी हे 3 पॅकेट्स घेतलेले आहेत म्हणजे रियूज होतील म्हणून. किंवा याच्यावरती जर आपण आपले जे टी लाईट कॅन्डल्स आहेत ते देखील आपण लावू शकतो. तर तुम्ही बघू शकता दिसायला खूप सुंदर असे दिसत आहेत हे दिवे. त्यानंतर हे शुभ लाभचे लाइटिंग आहेत की हे मी फक्त दिवाळीसाठी वापरते. तर हे मी पुण्यातून घेऊन आलेली आहे आणि जेव्हा मी हे घेतले होते ह्याला खूप वर्ष झाले. मी दिवाळीसाठी फक्त बाहेर काढते. काहीच झालेलं नाही आहे. फक्त मला याला लाईट लावता येत नाही. म्हणजे याची लाईट लावायला आपल्या बाहेर कनेक्शन हवं आहे. पण बाहेर आपल्या जनरली असे 2 कनेक्शन्स नसतात. पण हे फक्त असे जरी दरवाजाच्या दोन्ही बाजूला लावले ना तरी हे दिसायला खूप सुंदर दिसतात. आणि हे जेव्हा मी घेतलेलं आहे तेव्हा मी हे 400 रुपयाला घेतलेले आहेत. आता मे बी याचा रेट किती असेल मला माहिती नाही. तर याच्यावरती हे जे शुभलाभ लिहिलं आहे ना ते देखील खूप छान लिहिलेलं आहे आणि खाली याला घुंगरू प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याच्यामुळे हे छान हवा आली तर वाजतात, असे खूप सुंदर दिसतात हे. त्यानंतर हे कॅन्डल होल्डर्स तुम्ही डीमार्टमध्ये बघितले असतील तर याचा रिझनेबल रेट आहे. तर मी हे 4 घेऊन आलेली आहे आणि रेड कलर आणि पिंक वगैरे कलर मला बरेच आवडतात. त्याच्यामुळे मग मी यामध्ये 4ही एकाच कलरचे घेतलेले आहेत. आणि अशा डार्क कलरमध्ये आहे ना आपण जर कॅन्डल्स लावले ना तर ते खूप उठून दिसतात. तर हे 59 रुपीजला एक आहे. तर हे असे आपण हँग देखील करू शकतो किंवा असे नुसते ठेवले तरी देखील हे दिसायला खूप सुंदर दिसतात. तर दरवाजाच्या समोर दिवे लावायला हे जे कॅन्डल होल्डर्स आहेत ना हे बरे पडतात, कारण दिवे आपले लवकर विझत नाहीत. त्यानंतर हे माझं दुसरं तोरण आहे. तर हे देखील मी पुण्यातूनच घेऊन आलेली आहे आणि हे पण खूप वर्ष झालेली आहेत. आत्ता फक्त दिवाळीसाठी धुवून ठेवायचं होतं म्हणून काढलेलं आहे. धुतलेलं नाही आहे, नुसतं ओल्या कपड्याने पुसून घेतलेलं आहे. तर याच्यावरती पण तुम्ही जर डिझाईन बघितलीत ना खूप सुंदर अशी मोराची डिझाईन केलेली आहे. तर या ज्या तोरणची डिझाईन आहे ती तुम्ही नक्कीच बघितली असेल, म्हणजे नवीन डिझाईन नाही आहे. तर तुम्ही बघितली असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्यानंतर ही जी लाईट आहे ती देखील मी डीमार्टमधून घेतलेली आहे. तुम्ही डीमार्टमध्ये गेला असाल तर तुम्हाला नक्की दिसेलच. तर ही 299 म्हणजे 300 रुपयाला घेतलेली लाईट आहे. खूप ब्राईट कलर येतो आहे. तर मी तुम्हाला ह्या सगळ्याचा जो लुक आहे तो मी तुम्हाला लास्टला दाखवते की हे कसं दिसतं आहे लाईटिंग वगैरे. खूप छान.
त्यानंतर ही एक पितळेची उरली घेऊन आलेली आहे. खूप छोटी आहे, असं खूप मोठी नाही घेतलेली आहे. डायनिंग टेबलवरती फुलं वगैरे टाकून डेकोरेट करण्यासाठी घेतलेली आहे. 800 रुपयाला पडली मला, म्हणजे खूप हलकी आहे, वजन खूप जास्त नाही आहे. माझ्याकडे तांब्याची देखील एक उरली आहे, तर ती आता जुनी झाली. म्हटलं आता ही अशी छोटीशी आणि ती थोडीशी मोठी आहे. ही त्या मानाने छोटी आणि डायनिंग टेबलवरती छान दिसेल म्हणून घेतलेली आहे. त्यानंतर ही जी लाइटिंग तुम्हाला दिसते ना, त्याच्यावरती दिव्यांची डिझाईन केलेली आहे. खूप छान आणि सुंदर दिसते. तर असंच लाइटिंग मी माझ्या जिथे आधी होते तिथे पण मी असंच पूर्ण खिडकीला लावून घेतलेलं होतं. तर ती स्टारची डिझाईन होती. तर ही आता मी फक्त दिवाळीसाठीच ही लाइटिंग घेतलेली आहे. दिसायला सुंदर आणि खूप जास्त ब्राईट नाही, सिंपल डिसेंट अशी खूप सुंदर दिसते. ही ॲमेझॉनवरून घेतलेली आहे. मला ही काहीतरी 450 रुपयाला पडलेली आहे आणि मी खूप लवकर ऑर्डर केलेली होती, म्हणून दिवाळीच्या आधी मला ही रिसीव झालेली आहे. तर असं या लाईट्समध्येच आपलं जे घर आहे ना ते उजळून निघतं दिवाळीमध्ये आणि मला लाईट्स अशा खूप आवडतात. तर कशी वाटली माझी दिवाळीची शॉपिंग मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.